नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी आपणाला पियुष दाखवणार आहे. हे मी 2 वाट्या दही घेतलेला आहे. आता त्याच्यात मी पावडर केलेली साखर 2 चमचे घालून घेते आहे. साखर नंतर आपल्याला कमी जास्त वाटल्यास आपल्याला पाहिजे तशी करून घ्या. थोडस एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता मी हे श्रीखंड केशरी घेतलेलं आहे. हे मी याच्यात दह्यामध्ये घालून घेते. आता मी हे 200 ग्रॅम श्रीखंड घेतलेलं आहे, ते सगळंच घालून घेते. आता याच्यात मी एक अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे, ती घालून घेते. आता मी हे पियुष घुसळून घेते. आता हे पियुष तयार झालेलं आहे. मी ग्लासात काढून घेते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आता गार्निशिंग करता मी बदाम पिस्ता घालून घेत आहे. नंतर हे फ्रीज मध्ये थंड करायला ठेवावं आणि थंड झाल्यावर प्यावं, फार सुंदर लागतं. आता हे माझं पियुष तयार झालेलं आहे. धन्यवाद.